चौरसातील व्यक्ती गहू, वर्तुळातील व्यक्ती ज्वारी. चौरसातील व्यक्ती गहू, वर्तुळातील व्यक्ती ज्वारी आणि त्रिकोणातील व्यक्ती बाजरी खातात. फक्त ज्वारी खाणारे किती जण आहेत? फक्त ज्वारी खाणारे किती जण आहे? आता चौरसातील व्यक्ती काय खातात? ते गहू खातात ते. मग वर्तुळातील व्यक्ती काय खातात? ज्वारी. आता वर्तुळ बघा आपलं इथे आहे, ठीक आहे. आता सेपरेट इथे 5 जो आहे तो ट्रायंगलमध्ये पण आहे आणि स्क्वेअरमध्ये पण नाही, म्हणून 5 व्यक्ती काय खातात? ते फक्त ज्वारी खातात ते. फक्त 2 अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? फक्त 2 अन्नधान्य. इथे बघा 2 अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती इथे ट्रायंगलमध्ये सर्कलमध्ये आणि स्क्वेअरमध्ये 6 येतो. तर हे व्यक्ती 2 अन्नधान्य खातात ते, ठीक आहे. इथे सर्कलच्या बाहेर पण ट्रायंगल आणि स्क्वेअरमध्ये 1 आहे, म्हणजे 1 व्यक्ती पण 2 अन्नधान्य खातो. इथे 3 आहे, तो सर्कल आणि ट्रायंगलच्या मदत आहे, स्क्वेअरमध्ये नाही आहे, म्हणून हा पण व्यक्ती काय खातो? 2 अन्नधान्य खातो. किती झाले सगळे बघा. 4 हा सेपरेट आहे फक्त ट्रायंगलमध्ये, म्हणून तो येणार नाही. 9 पण सेपरेट आहेत म्हणून तो येणार नाही. 5 पण सेपरेट आहे आणि जो 2 आहे तो काय सगळे अन्नधान्य खातो, म्हणून तो पण येणार नाही. तर आपल्या याच्यामध्ये काय येईल? 6, 1 आणि 3 किती झाले? 10. 10 व्यक्ती काय करतात? 2 अन्नधान्य खातात. फक्त एकच अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? फक्त एकच अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? बघा आता एकच अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती आहे? इकडे 9 आहे स्क्वेअरमध्ये, तो एकच अन्नधान्य खातो. स्क्वेअर म्हणजे काय? तर स्क्वेअरवाला गहू खात असतो, ठीक आहे. ट्रायंगलमध्ये सेपरेट नंबर आहे 4 आणि सर्कलमध्ये सेपरेट नंबर आहे 5. या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली 9 4 किती होतात? ते 13. 13 आणि 5 18. तर 18 व्यक्ती जे आहे ते सेपरेट अन्नधान्य खातात, म्हणजे एकच अन्नधान्य खातात. नंतर तिन्ही अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? तिन्ही अन्नधान्य खाणाऱ्या व्यक्ती किती? तर तिन्ही अन्नधान्य खाण्यासाठी तिन्ही डायग्राममध्ये तो व्यक्ती आला पाहिजे. तर कुठला नंबर हा तिन्ही डायग्राममध्ये येतो? तो बघा इथे सर्कलमध्ये पण 2 आहे, स्क्वेअरमध्ये पण 2 येतो आणि ट्रायंगलमध्ये पण 2 येतो. बाकीचे जे नंबर आहे काही सेपरेट आहे आणि 2 डायग्राममध्ये येतात ते, पण 2 जो आहे तो काय तिन्ही पण डायग्राममध्ये येतो, म्हणून तिन्ही अन्नधान्य खाणारा व्यक्ती कोण? 2. फक्त चौरस व आयत असणारी अक्षरे किती? फक्त चौरस. इथे बघा तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. प्रश्न आहे सोबतच्या वेणाकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. इथे स्क्वेअर दिला आहे, ट्रायंगल दिला आणि रेक्टँगल दिला आहे, म्हणजे आयत दिला आहे, चौरस दिला आहे आणि त्रिकोण दिला आहे. त्या त्रिकोणामध्ये आणि आयतामध्ये चौरसामध्ये तुम्हाला काही अक्षरे दिलेली आहे, त्या अक्षरावर तुम्हाला काय दिले? प्रश्न दिलेत. तर फक्त चौरस व आयत चौरस आणि आयतमध्ये असणारी अक्षरे किती? फक्त चौरस आणि आयतामध्ये, त्याच्यामध्ये त्रिकोण नको आहे, म्हणून चौरस आणि आयतमध्ये य आणि र किती अक्षर येतात? 2. य आणि र, फक्त 2. फक्त आयतात नसणारी आयतातील इतर अक्षरे कोणती? आयत सोडून द्या. कुठलं येतं? प म व. प म व 3 अक्षर येतात. किती येतात? 3. त्रिकोण व आयत असणारी अक्षरे किती? त्रिकोण व आयत मिळून असणारी अक्षरे किती? बघा इथे आयत आहे आणि हा त्रिकोण आहे, तर त्याच्यामध्ये ल स श हे 3 अक्षर येतात. ल स श. आता इथे बघा ल स श म्हणजे ऑप्शन नंबर 4. खालील आकृतीची निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न क्रमांक 8 ते 10 साठी दिले. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. इथे चौकोन आणि 2 ट्रायंगल म्हणजे त्रिकोण दिलेले आहेत. एक अ त्रिकोण आहे, एक ब त्रिकोण आहे आणि चौकोन दिलेला आहे. प्रश्न विचारला आहे अ त्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती? अ त्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती? आता अ त्रिकोण जो आहे तो आहे आणि
चौकोन जो आहे तर चौकोनामध्ये आणि त्रिकोणामध्ये कुठले नंबर येतात ते इथे बघा 8 2 6 किती झाले 8 आणि 2 10 10 आणि 6 16 म्हणजे किती आहे 16. तिन्ही आकृतीमध्ये सामायिक असणारा अंक कोणता. तिन्ही आकृतीमध्ये ही अ ची डायग्राम आहे, ही ब ची आहे आणि हा स्क्वेअर आहे. तर तिन्ही आकृतीमध्ये कोणता नंबर येतो 6 येतो. ठीक आहे 6 ऑप्शन नंबर 1. ब त्रिकोणातील अंकांची बेरीज व अ त्रिकोणातील अंकांची बेरीज यामधील फरक किती. ब त्रिकोण आणि अ त्रिकोणातील अंकांची बेरीज करायची. तर अ त्रिकोणामध्ये आधी किती नंबर आहेत बघू. 11 1 12 12 8 20 20 आणि 2 22 22 आणि 6 किती होतात ते 28. परत बघा 11 आणि 1 12 12 आणि 8 20 20 आणि 2 22 22 आणि 6 28. ठीक आहे. आता विचारले तुम्हाला की ब त्रिकोणातील अंकांची बेरीज 4 आणि 6 10 10 आणि हे 10 7 आणि 3 10 20 वजाबाकी केली तर त्याचं उत्तर येईल 8. प्रश्न 11 ते 13 साठी खालील आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा. आकृती दिले सर्कल आणि सर्कल ट्रायंगल अँड स्क्वेअर दिले त्रिकोणामध्ये चौकोनामध्ये आणि वर्तुळामध्ये. तुम्हाला काही अंक दिलेले आहे त्या अंकांना पाहून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची. प्रश्न क्रमांक 11 फक्त वर्तुळात किती अंक आहेत. फक्त वर्तुळामध्ये किती अंक आहे. आता इथे वर्तुळ दिलं आहे. वर्तुळामध्ये 4 2 6 4 7 असे तुम्हाला अंक बघायला भेटतील. पण त्यांनी प्रश्न विचारला आहे फक्त वर्तुळामध्ये किती अंक आहे. तर वर्तुळामध्ये बघा इथे 7 आणि 2 हे दोनच अंक भेटतील. कारण बाकीचे अंक जे आहेत ते त्रिकोणामध्ये पण आहे आणि चौकोनामध्ये पण आहे. तर ते अंक आपल्याला पकडायचे नाही आहेत. म्हणून इथे किती अंक आहे 2च अंक फक्त वर्तुळात बघायला भेटतील. वर्तुळ त्रिकोण व चौकोन यामध्ये सामायिक असणारा अवयव कोणता. तिन्ही डायग्राम मिळून कोणता नंबर येतो. तर इथे बघा तिन्ही डायग्रामचा जर विचार केला तर इथे फक्त 4 हा नंबर तुम्हाला बघायला भेटतो. हा त्रिकोणामध्ये पण येतो, चौकोनामध्ये पण येतो आणि सर्कलमध्ये पण येतो. तर तिन्ही डायग्राम मिळून कुठला नंबर आहे 4. त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत. हा त्रिकोण आहे बघा. या त्रिकोणामध्ये जे नंबर आहे ते आहे 4 5 आणि 1. 4 जो आहे तो सम नंबर आहे आणि 1 आणि 5 हे काय आहे दोन्ही पण विषम नंबर आहे. तर आपल्याला विषम संख्या त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत तर 2 विषम संख्या आहेत. सोबतच्या आकृतीत पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न क्रमांक 14 वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या व त्रिकोण असणाऱ्या अक्षरांची संख्या यांची बेरीज किती. वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या. आता वर्तुळात जेवढे अक्षर आहेत ते बघा आधी ग ख आणि ख किती झाले 3. त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांची संख्या. त्रिकोणात किती अक्षर आहे 1 2 3 आणि 4 यांची बेरीज किती. तर यांची जर बेरीज केली 4 आणि 3 7. वर्तुळ त्रिकोण व चौकोन यामध्ये असणारे सामायिक अक्षर कोणते. तर सामायिक अक्षर म्हणजे तिन्ही डायग्राममध्ये ते अक्षर आलं पाहिजे. इथे बघा घ हे अक्षर वर्तुळ चौकोन आणि त्रिकोणामध्ये पण येतं. तर ऑप्शन नंबर 1. वर्तुळ त्रिकोण या दोन्ही आकृतीत असणारे अक्षर कोणते. वर्तुळ त्रिकोण या दोन्ही आकृतीत असणारे अक्षर कोणते. वर्तुळ आणि त्रिकोण कुठलं अक्षर आहे वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये तर ग. हे बघा हे वर्तुळामध्ये पण येतं आणि त्रिकोणामध्ये येतं पण ते चौकोनामध्ये नाही. तर कुठलं आहे ग. वर्तुळ त्रिकोण व चौकोनात असणाऱ्या एकूण अक्षरांची बेरीज किती. आता वर्तुळात जे अक्षर येतात ते बघा किती आहेत 3 आहेत 1 2 3. त्रिकोणामध्ये किती अक्षर येतात ते बघा 1 2 3 4. चौकोनामध्ये किती अक्षर येतात 1 2 3. किती झाले 3 आणि 4 7 7 आणि 3 10. तर ऑप्शन नंबर 4. प्रश्न 18 आणि 20 सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा व त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकांचा गुणाकार किती. आता इथे बघा तुम्हाला त्रिकोण दिले आणि त्याच्यामध्ये काही नंबर दिलेले आहे. त्या
नंबरवरून तुम्हाला त्यांचा गुणाकार करायचा. फक्त त्रिकोण बघा कुठे येते, फक्त विचारले त्रिकोणात असणाऱ्या अंकांचा गुणाकार. फक्त त्रिकोणाचे नंबर आले ते आहे 4 आणि 5. ते कोणत्याही डायग्राममध्ये नाही, फक्त 4 आणि 5. 4 आणि 5चा जर गुणाकार केला तर 4 पंच किती होतात ते 20. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यात सामायिक असणारा अंक कोणता? 19 नंबर. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यात सामायिक असणारा अंक कोणता? आता त्रिकोणमध्ये आणि चौकोनमध्ये आणि वर्तुळात कुठला नंबर येतो? 9. 9 हा सामायिक अवयव. त्रिकोण 20 नंबर. त्रिकोण, चौकोन यात सामायिक असणारा पण वर्तुळात नसणाऱ्या अंकांची बेरीज किती? त्रिकोण आणि चौकोनामध्ये सामायिक आहे पण तो वर्तुळात नाही. आता बघा हा 9 जो आहे तो वर्तुळात येतो. इकडे 3 आणि 7 हा जे आहे तो त्रिकोणामध्ये पण येतो आणि चौकोनामध्ये पण येतो. पण 9 जर घेतला तर तो वर्तुळात येतो, म्हणून आपल्याला 9 नाही घ्यायचा. तर यांची जर बेरीज केली तर किती येईल? 10. 7 आणि 3 किती होतील? 10.